तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांकडून काही अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्याच नाही. अशा वेळी आपली प्रतिक्रिया काय असते? संबंधित व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात? बरं, आपण त्यावेळी आनंदी होतो की दुःखी होतो? साहजिकच आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आपणच संबंधित व्यक्तीविषयी नाराज होतो, मनातून दुःखी होतो. तुम्ही एक विचार केला का? तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून तुम्ही दुःखी व्हायचं की आनंदी, याचा रिमोट कंट्रोल आता तुमच्या हातात नसतोच. आपलं सुख, आपलं दुःख इतरांच्या होकार नकारावर अवलंबून असावं, इतकं का आपलं जगणं परावलंबी करायचं? आपल्या जवळच्या माणसांकडून अपेक्षा बाळगणं यात वाईट काहीच नाही, पण त्या अवास्तव असू नये. किंबहुना त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून इतरांवर पूर्णपणे अवलंबून असताही कामा नये. आपल्या जगण्याच्या मार्गातील काटे वेचत आपल्याला प्रवास पार पाडायचा आहे. प्रवास सुकर करण्यासाठी काही काटे इतरांनी नाही वेचले म्हणून आपल्या आयुष्यावर प्रेम करायचं सोडून द्यायचं नसतं. कारण आयुष्य आपलं आहे, ते आपल्या अटींवर जगण्यातच खरी मजा आहे. हे ज्यांना कळलं, तो आपल्याला काय हवं नको त्यासाठी इतरांवर अवलंबून राहतच नाही. स्वतःवर प्रेम करणारी माणसं आपल्या अपेक्षांचं पात्र क्वचितच इतरांपुढे करतात. आपल्याच मस्तीत जगणारी माणसं इतरांच्या अपेक्षांवर अवलंबून नसतातच कधी. त्यामुळे अपेक्षाभंगांचं दुःख कदाचितच त्यांच्या नशिबी येतं. याउलट अमुक व्यक्तीनं माझ्यासाठी हे करावं ते करावं अशी मनीषा बाळगणारी व्यक्ती किती परावलंबी म्हणायची. आपल्या आवडत्या व्यक्तीकडे हक्कानं जे हवं ते जरूर मागावं, पण त्यात लाडीक प्रेम असावं, अपेक्षा नको. अति अपेक्षा उपेक्षांचं दान पदरात टाकतात आणि उपेक्षांचं ओझं व्यक्तीला झुरत बसायला भाग पाडतं आयुष्यभर. नैराश्यानं माणूस पोखरून जातो. अशा व्यक्तीला आनंदाचे 4 क्षणही आनंदाचे वाटत नाही आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीकडे मूकपणे अपेक्षा बाळगू नये. हवं तर तुमच्या मनातील त्याला सांगावं, त्याच्याकडून मर्यादा आणि शक्यतांचं गणित समजावून घ्यावं आणि आपल्या आयुष्यावर आपणच भरभरून प्रेम करावं. जे दान नियतीनं आपल्या पदरात घातलं आहे ते आपलंच आहे, ते मिळणारच आहे. अवास्तव अपेक्षांचं जोखड मिरवताना दबून जाऊ नये, एवढंच. त्यामुळं आपल्या माणसांकडून अपेक्षा जरूर कराव्यात, पण त्याचं ओझं त्यांना आणि तुम्हाला गोत्यात आणून नात्याचा गुंता करणार नाही, हे पाहिलं आणि समजलं की आपणच आपल्यावर जरा जास्तच प्रेम करायला लागतो. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.